सोलापूर शहर सायबर पोलीस पथकाची एक दमदार कारवाई झालेली असून या कारवाई अंतर्गत आर्थिक गुन्ह्यामध्ये फसवणूक करणारा आंतरराष्ट्रीय फरार आरोपी याला 1 वर्षानंतर अखेर अटक करण्यात आली आहे। सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशनकडील दाखल गुन्ह्यातील फरार आरोपी हे परदेशात नेपाळ येथे राहून तेथील त्याचे चायनीज आणि नेपाळी साथीदार यांच्यासोबत संगनमत करून लाखो रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करणाऱ्या व 1 वर्षांपासून फरार असलेल्या सराईत आरोपिताविरुद्ध लुकआउट नोटीसच्या माध्यमातून दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून अटक करण्यात आली। सदर गुन्ह्यात 72,64,000 रुपये इतकी रक्कम भरण्यास भाग पाडून फिर्यादीची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती। या गुन्ह्यात सोलापूर शहर पोलिसांनी आतापर्यंत एकूण 4 आरोपी निष्पन्न केले असून यातील सूत्रधार आरोपी रोज मगर थापा वय 23 पत्ता बोसन दक्षिण खली काठमांडू नेपाळ आणि त्याचे सहकारी आरोपी दोरजे तमांग यांनी फिर्यादी यांच्या फसवणूक रकमेपैकी काही रक्कम सारस्वत बँकमध्ये असलेल्या एम इंजिनिअरिंग नावाच्या करंट अकाउंटमध्ये वर्ग केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे। वर नमूद सूत्रधार आरोपी रोज मगर थापा हा नेपाळ येथील नागरिक आहे। नेपाळ येथे संपर्कात आलेल्या चीनी नागरिकांच्या सांगण्यावरून तो भारतात आला आणि साथीदारांसोबत येऊन भारतीय नागरिकांना कमिशनचे आमिष दाखवून त्यांना बँक खात्या गुन्ह्यात वापरण्यास घेऊन सदर खात्यातून फसवणुकीची रक्कम स्वीकारून सदर रक्कम तो पुढे वर्ग करत असे। या आरोपीने दिल्ली, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, मणिपूर येथे राहून फसवणुकीचे काम केले आहे। सदर आरोपी हा नेपाळचा नागरिक असल्याने तपासादरम्यान त्याचे पासपोर्टची माहिती मिळवून त्याच्याविरुद्ध 2025 मध्ये लुकआउट नोटीस जारी केली होती। गुन्हा दाखल झाल्यापासून सदरचा आरोपी बाहेरच्या देशात असल्याने इमिग्रेशन विभाग त्याच्या संपर्कात राहून आरोपीचा मागोवा घेऊन त्यास दिनांक 8 मार्च 2026 रोजी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ दिल्ली येथून ताब्यात घेऊन न्यायालयासमक्ष हजर केले असता 6 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे। ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर अश्विनी पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा, पोलीस सब इन्स्पेक्टर प्रवीण भोपळे, नागेश इंगळे, पोलीस हवालदार मच्छिंद्र राठोड, प्रकाश गायकवाड, कॉन्स्टेबल रतिकांत राजमाने यांच्या तपास पथकाने पार पाडली आहे।